एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचं उड्डाण रद्द. तांत्रिक बिघाडामुळे आयत्यावेळी विमान रद्द. विमान अहमदाबादहून लंडनला जाणारं होतं. विमान दुर्घटनेनंतर अहमदाबादवरून पहिल्यांदाच विमान लंडनला जाणार होतं. एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचं उड्डाण रद्द झाल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त. तांत्रिक बिघाडामुळे आयत्यावेळी विमान रद्द. कोच्चीवरून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग. विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे कॉल आल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग. विमानाची तपासणी केली असता कोणतीही धोकादायक वस्तू आढळली नाही. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली पाटीलवर अंत्यसंस्कार. केबिन क्रू मेंबर मैथिली पाटील हिच्यावरती न्हावा गावामध्ये शोकसागरात अंत्यसंस्कार. अहमदाबाद विमानातील दुर्घटनेमधील सिनियर क्रू असलेल्या मुलुंडच्या श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार. यावेळी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सबरवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. मुंबईतील चकाला इथे विद्युत दाहिनीमध्ये सबरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या 137 मृतांची ओळख पटली. आतापर्यंत 97 मृतांचा पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन. आणखी 137 मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडण्याची चर्चा सुरू असताना विनोद घोसाळकर यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. आपण शिवसेनेसोबतच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी राऊतांनी अभिषेक घोसाळकरांचं नाव घेताच विनोद घोसाळकर भावूक झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आपण आणि आपली सून ठाकरेंसोबतच असल्याचं आज सकाळीच राऊतांच्या भेटीनंतर घोसाळकरांकडून स्पष्ट. सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपत सावळा गोंधळ. काल रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील. सूत्रांची माहिती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या बैठकीतल्या निर्णयाची प्रदेशाध्यक्षांना माहितीच नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कोणतीही माहिती नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. स्थानिक आमदार आणि खासदार यांचं एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नसल्याचीही प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कल्पना नाही. मात्र मंगळवार हा पक्षप्रवेशासाठीच असतो. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं विधान. सगळं ठरलंय, मुंबईत गेल्यावर कळेल. सुधाकर बडगुजरांचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण. भाजप प्रवेश ठरला म्हणून मुंबईला जातोय. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर बडगुजर यांचं स्पष्टीकरण. आमदार सीमा हिरे यांचा सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध कायम. सीमा हिरे या भाजप नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपत प्रवेश. 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सीमा हिरेंकडून बडगुजर यांचा पराभव. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का. एकूण 4 माजी नगरसेवक आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळ, पुंजाराम गामने आज शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय. बडगुजरांचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू आहे. बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. बडगुजर यांचा व्हिडिओ विधानसभेत सादर करत नितेश राणेंनीच बडगुजर यांना देशद्रोही ठरवलं होतं. नाशिकमध्ये शिवसेना अभेद्य आणि मजबूत राहणार. सुधाकर बडगुजर यांच्या भाजपतील पक्षप्रवेशावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. बडगुजर वगैरे आमच्यासाठी फार लहान विषय असल्याचीही राऊतांची टीका. माजी मंत्री बबन घोलप आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आज भाजपमध्ये प्रवेश करणार. बडगुजर यांच्यासह शेकडो समर्थक भाजपत जाणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 24 जून रोजी होणार. विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मित्रांच्या संपर्कात. धनंजय देशमुख यांचा दावा. तर कृष्णा आंधळेचे मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे. त्यांच्यापासून जीवाला धोका असल्याचीही धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीडच्या जेलमध्ये एकत्र. त्यांना विभक्त करून वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा. धनंजय देशमुख यांची मागणी. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कुंडमळा पूल दुर्घटना स्थळाची पाहणी करणार. यावेळी जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारही उपस्थित राहणार.
कुंडमाळा येथे नव्या पुलाच्या कामाला दिरंगाई का झाली त्याची चौकशी होईल. भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. तर संजय राऊतांवर बोललो तर ते रोज आपल्यावर बोलतील, चव्हाण यांचा राऊतांना टोला. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक. कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता. सुप्रीम कोर्टानं एमएमआरडीएमध्ये 3,000 कोटींचा घोटाळा केल्याचं म्हटलंय. संजय राऊतांची आमदार सुनील शेळकेंवर टीका. तर सुनील शेळके 100 कोटी देऊन आमदार झाल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. पुणे आणि मुंबईतल्या कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार. आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे 6 अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य आज मुंबईमध्ये येणार. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगर परिषद कार्यालयावर नागरिकांचा गाढव मोर्चा. 15 दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्यानं मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. नाशिकच्या येवल्यात रानडुकरांचा उच्छाद, पिकांचं मोठं नुकसान. संतप्त शेतकऱ्यांकडून रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी रास्ता रोको. मीरा भाईंदरमध्ये प्रस्तावित कारशेडसाठी भाईंदरच्या डोंगरी भागातील तब्बल 12,400 झाडांची कत्तल होणार. त्याविरोधात मीरा भाईंदरमध्ये मेट्रो कारशेड विरोधात 21,000 नागरिकांच्या सह्यांचं निवेदन सादर. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,300 सेतू केंद्र उघडली जाणार. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून हे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात युवकांची मोठी गर्दी. कराड चिपळूण महामार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद. त्यामुळे अवजड वाहनांच्या रस्त्याच्या दुतर्फा रांगा. पर्यायी रस्ता सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पावसाची उघडीप. सध्या पंचगंगा नदी 26 फुटांवरून वाहत असून कोल्हापूर जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली. रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती. अंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत. दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली. उजनी धरण यंदा जून महिन्यातच 50% पुढे भरलं. धरणात सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा. इतिहासात पहिल्यांदाच उजनी धरण जून महिन्यातच अर्ध भरलंय. रायगडच्या तळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे घरावर झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी टळली. मात्र घरासमोरील संपूर्ण पत्र्याची शेड कोसळून भिंतीलाही तडे गेले. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटाच्या चुकीच्या कामाचा ग्रामस्थांना फटका. घाटातील चिखलयुक्त पाणी पेढे गावातील ग्रामस्थांच्या घरात आणि शेतात शिरून नुकसान. पाण्याचं योग्य नियोजन नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. रायगड जिल्ह्यात नागोठणे शहराला नागोठणे गावाला जोडणारा वरवटणे पूल धोकादायक. दगडी बांधकाम असल्यामुळे कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची स्थानिकांनी भीती व्यक्त केली. आजपासून वाहतुकीसाठी पूल बंद झाल्यानं नागरिकांना मनस्ताप. साताऱ्याच्या पाटणमधील सांगवड गावाकडे जाणारा अंतर्गत रस्ता खचला. तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या असल्या तरी हा रस्ता वाहतुकीसाठी मात्र धोकादायक आहे. ठाण्यातल्या काही भागात बुधवार आणि गुरुवार पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाची पाहणी. 20 तारखेला दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार असून त्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांच्याकडून विश्रांतवाडी चौकाची पाहणी. त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात दाखल. पारेगाव इथल्या मुक्कामानंतर पालखी टाळ मृदुंगाच्या तालावर पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. पुण्यातील येरवडा पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. उधार दारू न देणाऱ्या दुकानदाराला मारहाण करत दुकानाची आरोपीनं तोडफोड केली होती. पुण्यातल्या 3 तरुणांकडून 3 पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसं जप्त. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेची कारवाई. आरोपी अनिकेत मालपोटेसह 2 अल्पवयीन तरुण ताब्यात. जळगावमध्ये 13 वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या. एरंडोल तालुक्याच्या खर्ची गावातली घटना. तेजस महाजनेची नरबळीसाठी हत्या केल्याचा ग्रामस्थांना संशय. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वाशीतील महानगरपालिका रुग्णालयात मृतदेह कपड्यात गुंडाळण्यासाठी अवैध वसुली. 23 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात देत असताना वॉर्ड बॉयनं 2,000 रुपये घेतल्याचा प्रकार. घटना कॅमेऱ्यात कैद. कारवाईची मागणी. एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण तहसीलदारांची धडक कारवाई. रेतीबंदर परिसरात छापा टाकत अवैध उत्खनन करणाऱ्या 2 बार्जवर कारवाई. रेती माफियांचे बार्ज जाळून नष्ट. तरुणींशी मैत्री करून नंतर त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका आरोपीला बेड्या. दहिसर पोलिसांकडून कर्नाटकातून आरोपी ताब्यात. आरोपीच्या मोबाईलमध्ये 13,000 मुलींची छायाचित्र आढळली. सूत्रांची माहिती.
एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. नागपुरातील चांपा ते खापरी रस्ता त्वरित बनवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. 80 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय. वर्धा जिल्ह्यामध्ये एका दशकानंतर सहकारी बँकेनं शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं. गरजू शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आधार. पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कारवाई होणार. गेल्या आठवड्यातच शाळेतील 35 शिक्षक निलंबित. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा शिक्षकांना इशारा. एमएसटी सीईटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर. 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण तर पीसीबीचा निकाल आज जाहीर होणार. वनविभाग आणि सारस मित्र यांच्या सारस पक्षी संवर्धनाला यश. गोंदिया जिल्ह्यामध्ये 36 सारस पक्षी आढळले. 2024च्या तुलनेमध्ये सारस गणनेत 13 पक्ष्यांची वाढ. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगाव इथं बिबट्याचं दर्शन. खंडोबा मंदिर रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आलाय. मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना रक्षाबंधनाची भेट मिळणार. मासिक हप्त्याव्यतिरिक्त महिलांना 250 रुपये अतिरिक्त दिले जाणार. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची घोषणा. केदारनाथमध्ये आजपासून हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाची माहिती. हेलिकॉप्टर अपघातानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल. जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार. भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी. कॅनडामध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये अमेरिका आणि ब्रिटन यांच्या नवीन व्यापारी करार. त्यावेळी ट्रम्प यांच्या हातून कराराची कागदपत्र निसटतानाची दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदा मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार. G7 शिखर परिषदेसाठी मोदी आणि ट्रम्प सध्या कॅनडामध्ये. इराण आणि इस्रायलनं संघर्ष थांबवावा. G7 देशांच्या गटाचं आवाहन. एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून संघर्ष थांबवण्याचं आवाहन. मात्र यात डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग नाही. इराणची राजधानी तेहरानमधल्या लोकांनी तातडीनं शहर सोडून जावं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. इस्रायलसोबतच्या अंतर्गत संघर्षामध्ये अणुयुद्धाचा धोकाही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.